सुंदर दिसते सुंदर, त्याला येऊन पहा म्हणा, स्वयंपाक करून पहा म्हणा, 4 चपात्या मग कळलं तिला सुंदर. तर हा जो तुमच्याबद्दल पसरलेला गैरसमज आहे हा आज या ठिकाणी आम्ही दूर करणार आहे. म्हणून आम्ही तुम्हाला इथे काही साहित्य उपलब्ध करून देणार आहे. ते मी तुम्ही इथे 1 मिनिटात पोळ्या लाटायच्या आहेत. धन्यवाद. ओके. तर आपलं साहित्य या ठिकाणी आलेलं आहे. तर आता 2 पोलपाट आहे, त्यामुळे दोघींनी इकडे यायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ मिळेल आणि 1 मिनिटाच्या आत तुम्ही किती जास्त चपात्या लाटू शकता हे आमच्या घर बसल्या भगिनींना बघायचं आहे. त्यामुळे मी आमंत्रित करतो आता अलकाताई आणि प्रियाताई यांना पहिले या. 1 2 3 सुरू. साधारण गोल. शाबास 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 शाबास. व्हेरी गुड. वा व्हेरी गुड. चालेल चालेल. वा वा वा. मी छोटे फुलके करते सरळ. पोळ्या करतायत का फुलके करतायत? खूप करायचं. 1 मिनिटाच्यात खूप करायचं. 1 मिनिटाच्यात खूप करायचं. अर्धवट राहिला तरी चालेल. बाकी ठेवून द्या. व्हेरी गुड. व्हेरी गुड. 30 सेकंड. शाबास शाबास. व्हेरी गुड व्हेरी गुड. वा वा. तिकडे 2 झालेले आहेत. व्हेरी गुड व्हेरी गुड. शाबास. खूप करायचे आहेत. व्हेरी गुड. फुलके करतेस ना? शाबास शाबास. 10 9 बापरे. 8 7 6 5 4 3 2 1 0. स्टॉप 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 स्टॉप. वा 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 वा. क्या बात आहे. जोरदार टाळ्या. माणसाला कधी कधी प्रचंड भूक लागते, त्यामुळे मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे असे नखरे तू करू शकत नाही. साधारण अशा प्रकारच्या पोळ्या चालू शकतात. ही पोळी पण चांगली आहे बघ. हे पोळी पण चांगली आहे, पण मध्येच उंदीर येऊन तोंड मारून गेल्यासारखं इथे दिसते आहे. पण अलकाताईंनी ज्या पोळ्या केलेल्या आहेत त्या सगळ्यांना दाखवायचे आम्हाला. सगळे बघत असतात. 1 2 3 4 ही चांगली होती. ठीक आहे. हो बरोबर आहे निलेश. स्कोर 4 आहे. अलकाताई 2 4 विरुद्ध 4. पण आता साधारण याला पोळी म्हणावी का हे डोळ्यावर घातलेला मुखोटा म्हणावा. या ठिकाणी जर याला मिशी वगैरे काढली तर हा एक वेगळ्या प्रकारचा मुखोटा होऊ शकतो. असू द्या. जोरदार टाळ्या. आणि आता निवेदिताताई आणि किशोरीताई यांचा वेळ सुरू होतोय आता. रेडी. व्हेरी गुड. क्या बात आहे क्या बात आहे. येस. जास्ती करायचं जास्ती करायचं. व्हेरी गुड. शाबास. क्या बात आहे. मोठं फिरव मोठं फिरव. पिठला पिठला भरपूर पिठला पिठला भरपूर. शाबास 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 शाबास. विनर विनर विनर. व्हेरी गुड. वा 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 वा. ओ 10 9 8 7 6 5 4 3 2 1. बहुतेक निवेदिताताई यांना पोळी आणि पुरी यामधला थोडासा फरक झाला. अरे ते डाएट साठी आहे. जरा कमी खावा माणसाने. जोरदार. मामांना जे आवडतं ते त्यांनी केलं. वा 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 वा. काय हरकत नाही. दुष्काळग्रस्त भागामध्ये सुद्धा याला पोळी म्हणू शकतात. तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे तसं बघितलं तर दोघी ह्या बघा 1 2 3 4. वा 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 वा. म्हणजे कॉम्पिटिशन बरोबरची राहिलेली आहे. फक्त प्रश्न एवढाच आहे की आता हे खाणार कोण. मला अलकाताई तुमच्याकडे यायचं. आता सिनेमामध्ये अनेक सासवांसोबत काम केलेलं आहे. सगळ्यात आवडती सासू आवडतं नाही म्हणू शकत आपण तसं सगळ्यांनी त्रास केलंय माझ्या. पण आवडती सासू कुठली असं विचारलं तर काय सांगाल.
सुहासिनी देशपांडे. अच्छा. उषा नाडकर्णी नाव घेईन, कारण आम्ही माहेरची साडी एवढी हिट फिल्म दिलेली आहे हो. आणि ॲक्ट्रेस म्हणून उषाताईंना सलाम. उषा नाडकर्णी आणि सुहासिनी देशपांडे यांनी माझ्या सासवांची कामं खूप केली आहेत. हो हो हो, क्या बात आहे, क्या बात आहे. पण खरंच तुम्ही जशा सिनेमात आम्हाला दिसलेल्या आहात, सगळ्या आमच्या घरात बसलेल्या मंडळींना दिसता, वैयक्तिक आयुष्यात तितक्या सोशिक तुम्ही आहात? अजिबात नाही. अजिबात नाही. म्हणजे सोशिकपणा वगैरे नाहीच आहे आणि मी सहनही होत नाही कोणी असं म्हणजे अन्याय करणं. अशी सासू असते तर काही झालं असं माहित नाही, मीच तिला पोपच्यात घालून मारले असते. ए पण मी एक सांगू प्लीज निलेश, मला एक अलकाबद्दल खूप सांगावंसं वाटेल सगळ्यांना. तिच्या सासूबाईंना अल्झायमर आहे आणि गेली 8 वर्ष ती खूप छान त्यांना सेवा करते. हो. ती खूप सेवा करते त्यांची. सो ती अगदी असं बोलू दे पण मी याचं क्रेडिट माझ्या मुलींना, माझ्या फॅमिलीला, मिस्टरांना, सगळ्यांना देईन की आम्ही सगळे त्यांना सांभाळतोय, कारण मी माझं करिअर त्यांच्यामुळे करू शकले. हे सत्य तेवढंच. कारण लग्न झाल्यावर मी जवळजवळ 10 वर्ष बाहेरच होते. माहेरची साडी त्याच वेळी केला, माहेरच्या साडीनंतर लग्न केलं. तर जवळजवळ 10 वर्ष मी 12 महिन्यातले 8 ते 9 महिने कोल्हापूरला असायचे शूटला. 10-12 वर्ष अशी टॉपला त्या सांगितलं तसं सौभाग्यवस्तू भांडारचं आलेले सिनेमे. पण माझ्या सासूबाईंनी खूप ॲडजस्ट केलं. त्या शिक्षिका आहेत खरं तर होत्या आणि नाही तू काम कर, मी आहे घरात बघायला वगैरे. त्यामुळे कधी मुलांना पाळण्याघरात ठेवण्याची वेळ नाही आली, काही नाही. तर त्यामुळे मला वाटतं हे कर्तव्यच आहे माझं त्यांना बघणं. आपण काहीतरी फार जगावेगळं करतोय असं मला वाटत नाही. क्या बात आहे. पण मला हे प्रेक्षकांना मग या माध्यमातून सांगावंसं वाटतं की फक्त थिएटरच्या पडद्यावरच नाही तर आयुष्याच्या पडद्यावर सुद्धा आदर्श सुनबाईंचा रोल जोरदार काय. खरं तर या सासू सुनेच्या नात्यासाठी वापरू इच्छितो मी इथे. किशोरीताई, मला पुन्हा एकदा तुमच्याकडे यायचं आहे की नॉर्मली आयुष्यात कसं असतं की निर्माता जो असतो तो एखाद्या मुलीला हिरोईन बनवतो, पण तुम्ही निर्मात्यालाच आपल्या आयुष्याचा हिरो बनवलं. तर त्यांनी जसं सांगितलं की अशोक मामांना खरं तर त्यांनी प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. इकडे काय झालं होतं? सेम. काय झालं होतं म्हणजे नक्की? आम्ही एकत्र काम करत होतो हफ्ताबन या चित्रपटासाठी आणि त्यानंतर आमची मैत्री वाढत गेली. मग बॉम्बलास्टच्या हिंदी सिनेमात त्यांनी मला हिरोईन म्हणून लॉन्च केलं आणि तोपर्यंत इतकी मैत्री वाढत गेली होती की माझे घरचे पण एक प्रश्नार्थक चिन्हाने बघायचे की मी केवढी बोलतीये एका दिग्दर्शकाशी, एका निर्मात्याशी. मग एवढं फ्रेंडशिप कोणाशीच नव्हती आत्तापर्यंत. तर मग मीच म्हटलं, आप इतना मुझसे मिलते हो, बात करते हो, शादी क्यों नहीं करते मुझसे? नशीबवान निर्माता ना. आणि ते म्हणे शादी बताता हूँ. पण ते दुसऱ्या मिनिटात म्हणाले येस विल गेट मॅरिड. क्या बात. एवढं म्हणजे निर्माते इतके म्हणजे व्यवहारी असतात, पण ह्या किती व्यवहार पटकन केला त्यांनी. अरे शी इज सो ब्युटिफुल. काय हिंमत त्याची, तो नाही म्हणेल. त्याच्या मनात असेल पण आता हीच बोलून गेली तर हा ठीक आहे करेंगे असं केलं. वा. मला यायचंय निवेदिता सराफ यांच्याकडे की अशोक मामा तुमच्या आयुष्यात आल्यानंतर त्यांनी तुम्हाला खूप मदत केली असेल, अभिनयाच्या बाबतीत असेल किंवा सिनेमांच्या बाबतीत असेल, पण कधी स्वयंपाकात मदत करतात? थोडक्यात बाबा आम्हाला प्रश्न आहे. अजिबात नाही. म्हणजे मला असं वाटतं आमच्या लग्नाला 25 वर्ष झाली या वर्षी. या 25 वर्षात एकदा त्यांनी मला चहा करून दिलाय. एकदा घरात कोणी सर्वंट नव्हती आणि आता असं कसं घर ठेवायचं म्हणून मी चक्क जमीन पुसत होते आणि त्याला चहा हवा होता. मग त्याला भयंकर ऑकवर्ड वाटला. तर अशा अवस्थेत मी हिला कसं सांगू चहा करायला. तेव्हा त्यांनी स्वतः चहा बनवला आणि हा चहा घे वगैरे असं करून त्यांनी एकदा मला चहा दिला. पण मामा आम्हाला सगळ्यांना एक ह्युमन बिंग म्हणून किती छान आहे हे आम्हाला माहिती आहे, पण आम्ही त्यांना फक्त पडद्यावरती बघितलं. आम्हाला सगळ्यांना हसवताना त्यांचे गंभीर रोल पण आम्ही बघितलेत. पण घरात मामा कसे असतात? सर्वात पहिलं म्हणजे असं एक कॉमेडियन म्हणून असं वाटतं की हा सतत चेष्टा करत असेल, मस्करी करत असेल. ही इज नॉट एट ऑल लाईक दॅट. ते खूप मितभाषी आहेत, ते खूप कमी बोलतात आणि अगदी मोजकंच कधी कधी खूप छान खोचक बोलतात. म्हणजे मी त्याला चिडवते की तू ना ह्याचे क्लासेस घेऊन. एकदा ना आमचं लग्न झालं तर मी पुरणपोळी बनवली होती आणि आय टोल्ड हिम की बघा मी तुझ्यासाठी पुरणपोळी बनवली आहे. तर त्यांनी म्हटलं असं घेतलं, हां पण मग लिही ना खाली.